हा सर्किट ब्रेकर काहीही जळणार नाही याची काळजी हा घेतो, पण तुमच्या स्टॉक्स मधला न दिसणारा सर्किट ब्रेकर जर नाही चालला तर तुमचे पैसे ओस। त्यापेक्षा त्यांना समतासोबत वाढवा ना। समता पतसंस्था, टेन्शन नाही, रिटर्न्स निवडा। नागरिकांच्या सुरक्षिततेला अधिक बळकटी देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने कोपरगाव नगर परिषदेच्या ताफ्यात अत्याधुनिक क्विक रिस्पॉन्स फायर अँड रेस्क्यू वाहन दाखल करण्यात आले आहे। नगर परिषद परिसरात या वाहनाचे विधिवत पूजन करून मान्यवरांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले। आग, रस्ते अपघात, नैसर्गिक आपत्ती तसेच इतर आपत्कालीन घटनांमध्ये नागरिकांना तातडीने मदत मिळावी आणि बचाव कार्य अधिक प्रभावी व्हावे हा या वाहनामागील मुख्य उद्देश आहे। या अत्याधुनिक वाहनांमध्ये 300 लिटर पाण्याची आणि 50 लिटर फोमची क्षमता असून फर्स्ट हँड बॉक्स, हायड्रॉलिक जॅक, बॅटरी ऑपरेटेड वूड कटर, रेस्क्यू हार्नेस, इमर्जन्सी सर्च लाईट, चेन बोल्ट कटर, मल्टीपर्पज टूल किट यांसारखी आधुनिक बचाव उपकरणे उपलब्ध आहेत। त्यामुळे अरुंद गल्लीबोळांमधील आग, रस्ते अपघातातील बचाव कार्य तसेच वादळामुळे पडलेली झाडे हटवण्याची कामे अधिक वेगाने करता येणार आहे। आमदार विवेक भैया कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली ही सुविधा शहराला उपलब्ध झाली आहे। या वाहनात पाण्यासोबतच फोमची ही सुविधा असल्याने केमिकल आणि इलेक्ट्रिक आगीवर प्रभावी नियंत्रण मिळवणे शक्य होणार आहे। तसेच अत्याधुनिक रेस्क्यू उपकरणांमुळे अपघातग्रस्त वाहनांमध्ये अडकलेल्या नागरिकांची सुटका अधिक जलद करता येईल असे यावेळी नगराध्यक्ष पराग संधान यांनी सांगितले आहे। या कार्यक्रमाला मुख्य अधिकारी अजित निकम, आरोग्य सभापती वैभव आडाव, नगरसेवक, नगर परिषदेचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कोपरगाव शहराच्या आपत्कालीन सेवांसाठी हे वाहन महत्त्वाची भर ठरणार असून नागरिकांना आता अधिक जलद, आधुनिक आणि प्रभावी अग्निशमन व बचाव सेवा उपलब्ध होणार आहे। कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनीता साने, कोपरगाव। आज विशेष आनंद होतोय की कोपरगावच्या सेवेमध्ये महाराष्ट्र शासनाकडून एक गोरखा गाडी, फायर आणि रेस्क्यू गाडी आपल्याला लोकार्पण झालेली आहे। आज आपण तिचं लोकार्पण कोपरगाव शहराकरिता केलेलं आहे। या गाडीचं महत्त्व जर बघितलं तर ही गाडीच्या 300 लिटर पाणी आणि 50 लिटरचा फोम आहे। कारण बऱ्याच ठिकाणी काय होतं की केमिकल असेल किंवा गॅस किंवा इलेक्ट्रिकल ह्या ज्या आग लागतात त्यावेळी पाणी मारून उपयोग होत नाही, त्याकरता फोमची गरज असते। तर हे फोम आणि पाण्याच्या दोन्हीच्या याच्यासह ही गाडी आहे। हिच्यात बाकीचंही पण जर समजा कुठे ऍक्सिडेंट झाला, ऍक्सिडेंटमध्ये एखाद्या वाहनात माणसं अटकले तर ते काढण्याकरता कटर मशीन आहे। त्याच नंतर एअर बॅग्स आहेत, त्या जर गाडी उचलता येत नसेल तर त्याच्या खाली ती बॅग घालून गाडी उचलता येईल। पावसाळ्यामध्ये जर कुठे झाडं पडले तर ते झाडं कट करण्याकरता एक बॅटरी ऑपरेटर कटर आहे, टॉर्च आहे। गाडीच्या वरती जर बघितलं तर टॉवरचे एक लाईट आहेत का जर रात्रीच्या वेळी कुठं अपघात झाला किंवा काही घटना घडली तर त्यावेळी लाईट नसताना त्याकरिता ती लाईट पण आहे त्याच्यावर। तसंच बॅटरी ऑपरेटेड 6 तास चालेल अशी टॉर्च पण आहे। अशा विविध गोष्टींची त्याच्यात मदती करता आपल्याला ते शासनाने दिलेले आहे। कारण आज आपण बघतो की ज्या स्लम एरियामध्ये छोटे रस्ते आहेत तिथं मोठी फायर जात नाही, त्याकरता ह्या गाडीचा जास्तीत जास्त उपयोग होणार आहे। याचबरोबर 2 बुलेट गाड्या पण आलेल्या आहे। लवकरच आपण त्याचं शहरातून एक राऊंड पण घेणार आहोत आणि या गाडीचा शहरासाठी जास्तीत जास्त उपयोग होईल। ज्यावेळी काही दुर्घटना होतील त्याचा त्या हिशोबाने आपल्याला शासनाने दिलेला आहे। तर मी शासनाचे आभार मानतो। त्याचप्रमाणे आमचे सहकारी आज संदीपजी देवकर यांचा पण वाढदिवस आहे, त्यांनाही वाढदिवसाच्या सगळ्यांच्या वतीनं खूप खूप आरोग्यदायी शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज महाराष्ट्र शासनाकडून कोपरगाव नगरपालिकेला प्राप्त झालेल्या गोरखा गाडीचं लोकार्पण सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे। या गाडीमध्ये आपल्याला 300 लिटर पाणी आणि 50 kg फोम अवेलेबल आहे। त्याचबरोबर अडचणीच्या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन्स करण्याकरताचे आवश्यक सर्व साधन सामुग्रीने सुसज्ज अशी ही गाडी आहे। कोपरगाव शहरात असणाऱ्या छोट्या छोट्या गल्ल्या, बोळा आणि स्लम या ठिकाणी या गाडीचा निश्चित मोठ्या प्रमाणात उपयोग होऊन जीवितहानी आणि अपघात रोखण्याकरता उपयोग होणार आहे। तरी ही गाडी कोपरगावकरांच्या सेवेत आजपासून रुजू झालेली आहे। धन्यवाद।